3 महिन्याची पोरगी आहे, 4 वर्षाचा पोरगा आहे. 4 जण आम्ही होतो, बडबड उडलं, बडबड येऊन पडलो. आम्ही सहित मी धकून घेऊन लढून राहिलो होतो. आता नगर परिषदचा जो दुसऱ्या क्रमांकाचा जो हॉल आहे त्या ठिकाणी देखील हे मोठं झाड जे आहे ते पडलेलं होतं आणि या बातमीचे प्रस्तुत करतायत माऊली आय मित्रा ऑप्टिकल. आमच्याकडे सर्व प्रकारच्या नंबरचे चष्मे व सन गॉगल मिळेल. आमचा पत्ता यावलकर पेट्रोल पंप समोर, वरुड. आमचा मोबाईल नंबर 9420 72 14 28 95 95 11 0495. वरुड तालुक्यातील शेगाड शहरातून एक मोठी ब्रेकिंग बातमी समोर येत आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे शेंदूरजना घाट शहरातील अनेक परिसरात मोठं नुकसान झालेलं आहे. आपण बघू शकतो सध्या आपण मलकापूर परिसरातील बिलालपुरा परिसरात आहे आणि या ठिकाणी विजेचे जे पोल आहेत ते देखील आता घरावरती पडलेले आपल्याला दिसते आहे. अनेक ठिकाणी झाडं पडलेले आहेत, अनेक ठिकाणी विजेचे जे पोल आहेत ते देखील पडलेले आहे. महावितरण तर्फे या ठिकाणी युद्ध पातळीवरती हे पोल दुरुस्ती करण्याचं काम देखील सुरू झालेलं आहे. मात्र शेंदूरजना घाट शहरात जर आपण बघितलं तर या वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घरांचे नुकसान झाल्याचं आपल्याला दिसतंय. अनेक घरं या ठिकाणी आहेत आणि त्या घरांमध्ये जाऊन देखील आपण आढावा घेणार आहोत. प्रत्येक दृश्य तुम्हाला दाखवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. बघू शकतो घरांमध्ये जे छत होती ते छत उडालेली आहे आणि छत उडाल्यानंतर जे पाणी होतं अवकाळी पाऊस तो या ठिकाणी झालेला आहे. आणखी काही परिसर आहे त्या परिसरात देखील आपण बघणार आहोत. बघू शकतो हे जे नागरिकांचे घर होते या घरांमध्ये बघू शकतो जे वरचं छत आहे ते उडालेलं आहे आणि त्याच्यामुळं संपूर्ण घरामध्ये अवकाळी पावसाचं जे पाणी शिरलं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसते. आपण बघू शकतो घराच्या वर जे छत आहे ते पूर्णपणे उडालेलं दिसते आहे. आणखी काही परिसर आहे त्या देखील आपण बघणार आहोत. मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसते आहे. शेंदूरजना घाट शहरातील मलकापूर परिसरातील बिलालपुरा परिसरात आपण सध्या आहोत आणि आपण जर माझ्या पाठीमागे बघितलं तर मी आधीच सांगितलं की अनेक ठिकाणी जे विजेचे जे पोल आहेत ते पडलेले आहेत आणि त्याच्यामुळं मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. मात्र सुदैवाने कुठली जीवितहानी यामध्ये झालेली नाही. दुपारच्या मध्यंतरी 3:30 ते 4 वाजताच्या दरम्यान हे अवकाळी पाऊस म्हणजेच वादळी वाऱ्यासह आलेला जो अवकाळी पाऊस होता त्याला सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर आपण बघू शकतो शेंदूरजना घाट शहरातील मलकापूर परिसरातील अनेक परिसरात मोठं नुकसान झाल्याचं दिसतंय. अद्यापही प्रशासनातर्फे या ठिकाणची पाहणी झालेली दिसत नाही आहे. चालू है हवा थी, बहुत हवा थी, बेगजब की हवा थी. कितने घंटे वो हवा चली? कम से कम तो 1 घंटा समझ लो, 1 घंटा. क्या नुकसान हुआ है? पूरे घर उड़ गए, तार गिर गए, पोल गिर गए, तार टूट के गिर गए घरों पर और क्या नाम से पूरे 3 भाग गए. प्रशासन का कोई अधिकारी यहाँ पे आया? नहीं, अभी कोई भी नहीं आया, कोई भी नहीं आया अभी. कितने घंटे हो गए ये घटना? ये घटने को हो गए समझ 2 घंटे हो गए अब. 2 घंटे, अभी 6 बज रहा समझ लो. किसी को कुछ लगा? अभी तो कोई इसकी जानकारी नहीं है, सिर्फ माल इसकी है. दुकान घरों का सुदैवाने कुठली जीवितहानी झालेली नाही आहे. त्यामुळं या ठिकाणी हे कुठे कुठे नुकसान झालेलं आहे ते देखील बघणार आहोत. शेंदूरजना घाट परिसरातील मलकापूर परिसरातील बिलालपुरा परिसरात आपण आहोत आणि बघू शकतो घरावरील जे छत आहे ते पूर्णपणे उडालेली आहेत आणि बघू शकतो माझ्या कॅमेरामॅनला विनंती करेल की या बाजूने आपण बघू शकतो की जो विजेचा पोल आहे तो देखील घरावरती पडलेला आहे आणि शेगाड शहरातील कडू यांच्या घरात आपण आहोत आणि आपण बघू शकतो या घरावरील जे छत आहे हे पूर्णतः उडालेलं आहे आणि त्यामुळे अवकाळी पावसाचं जे पाणी होतं आणि जे वादळी वाऱ्यासह आलेलं जे पाणी होतं ते या घरात शिरलं आणि मोठ्या प्रमाणात या घरातील जी सामग्री होती, जे साहित्य होतं त्याचं नुकसान झालेलं आपल्याला दिसत आहे. या बाजूने जर बघितलं तर बघू शकतो दुसऱ्या देखील खोलीच्या वरील जे छत आहे ते उडालेलं आहे आणि घरातील जे साहित्य होतं याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. काय वाटते काय नुकसान झालेलं आहे? किती वाजता दुपारी हे घटना घडली? 4 वाजता घडलं. लहान लेकरं होत आम्ही इथं 3 महिन्याची पोरगी आहे, 4 वर्षाचा पोरगा आहे. 4 जण आम्ही होतो, बडबड उडलं, बडबड येऊन पडलो. आम्ही सहित मी धकून घेऊन लढून राहिलो होतो.
असं लोडून राहिलं. कुठं पळाले तुम्ही? आम्ही कुठं नाही, एकाटच गेलो. एकाट मग शेजारी गेलो त्या काटा डुमडकार. अचानक पडलं का? हा, वाऱ्यानं, सगळं अचानक पडलं. वाऱ्या धुऱ्यानं. अच्छा, बरं, कसा तुम्ही आपला जीव वाचवला? तो क्षण कसा होता? अंगावर काटे तुमच्या येत आहे, काय सांगाल? म्हणजे किती वाजता ते येऊन पडलं घरावरचं छत? 4 वाजता. 4 लेकरू दाखवू का तुम्हाला? पोरगी दाखवू का? इथंच होता. नाही, कोण कोण होतं सोबत? माझी सून होती आणि तिची आई होती, मी होती, असं 4 जणी होतो आम्ही. आपण बघू शकतो खर तर कडू कुटुंबावर एक दुःखाचा पहाडच कोसळलेला आहे. लहान लेकरं होते. जे कुटुंब होतं ते सर्व एकत्रितपणे जेव्हा पाऊस येत होता, जेव्हा वादळी वाऱ्याचं जे वादळ सुरू होतं, तेव्हा या घरात होते आणि अचानक घरावरील जे छत आहे ते उडालं आणि पडलं. त्यामुळे जे लहान बाळ होतं आणि आपलं कुटुंब वाचवण्यासाठी एक पळापळ यांनी केली आणि त्यांचा जीव वाचवला. सुदैवाने यामध्ये कुठली जीवितहानी झालेली नाही, मात्र घरातील जे साहित्य आहे याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. काय सांगणार, आणखी काय काय घटना घडली? हा पोरगा 4 वर्षाचा, त्याच्या डोक्याला इथं बेंडाला लागलं, त्याला इट पडली डोक्यावर आणि बेदारला तो. बरं, नुकसान भरपाईसाठी अजूनपर्यंत कुठला अधिकारी आला का प्रशासनाचा? नाही, कोणीच नाही. बरं, तुम्ही घरातले एक प्रमुख होते आणि घरात जेव्हा हे कुटुंब होतं, लहान मुलं होते, तेव्हा कसा त्यांचा जीव वाचवला स्वतःच्या कुटुंबाचा? हे उडलं ना, त्याच पाण्यात आम्ही पळायला लागलो बाहेर. एकदम खाली पडलं का? उडून पळालो आणि भोवतालचे इटा गिटा आहे या घरात येऊन पडले. बघू शकतो जे कडू कुटुंब आहे यांच्यावर दुःखाचा पहाडच कोसळलेला आहे. आपण बघू शकतो हे जे लहान बाळ होतं आणि त्यांचं या ठिकाणी जे कुटुंब राहत होतं आणि त्यांच्या घरावरील छत उडाल्यानंतर अचानक जे संकट आलं ते कुठंतरी हादरून टाकणारं होतं, अंगावरती शहारे आणणारी ही घटना आहे. शेगाट शहरात आणखी कुठे कुठे नुकसान झालेलं आहे ते देखील पाहणार आहोत, पाहत राहा. शेगाट शहरातील नुकसानीची पाहणी करत असताना आणि आढावा घेत असताना आपण आता पोहोचलेलो आहोत शेगाट शहरातील मलकापूर परिसरात. नगर परिषदचा जो 2ऱ्या क्रमांकाचा जो हॉल आहे त्या ठिकाणी देखील हे मोठं झाड जे आहे ते पडलेलं होतं आणि या झाडामुळं जो विद्युत इलेक्ट्रिकचा जो पोल होता तो देखील पडलेला आहे. त्याच्यामुळे या परिसरातील जे वीज होती ती काही वेळासाठी बंद झालेली होती. आता सुद्धा वीज बंद आहे, मात्र महावितरण तर्फे आणि नगर परिषद तर्फे संयुक्तरित्या युद्ध पातळीवरती हे झाड कापण्याचं काम सुरू आहे आणि काही क्षणातच लवकरच या झाडाची कटिंग करून नागरिकांना ज्या सुविधा आहे त्या देण्याचा प्रयत्न करू आहे. आपण जर बघितलं तर हा जो रोड आहे या रोडवरती अनेक झाडं पडलेली होती आणि त्याच्यामुळं या ठिकाणी जी वाहतूक होती ती ठप्प झालेली होती. आता मात्र नगर परिषद तर्फे आणि स्थानिक नागरिकांतर्फे हे जे झाडं आहे या रोडवरती जे होते पडलेले ते हटवण्यात आलेले आहे आणि त्यानंतर आता जी वाहतूक ठप्प झालेली होती ती वाहतूक आता सुरळीत झालेली आहे. माझ्या पाठीमागे जर बघितलं तर आपण बघू शकतो या झाडांची कटिंग या ठिकाणी सुरू आहे आणि या ठिकाणी जे नागरिक आहे हे या ठिकाणी जेव्हापासून वादळी वाऱ्यासह जो अवकाळी पाऊस आला तेव्हापासूनच या ठिकाणी जमलेले आहेत आणि आपण जर बघितलं तर हा जो परिसर होता या संपूर्ण परिसरात हे झाडं पडलेली होती आणि हाच तो रोड होता तो काही वेळासाठी बंद झालेला होता आणि आता ही वाहतूक मात्र सुरळीत झालेली आहे. आणखी शेगाट शहरामध्ये कुठे कुठे नुकसान झालेलं आहे ते देखील आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, पाहत राहा. शेगाट शहराचा आढावा घेत असताना 3ऱ्या टप्प्यात आपण पोहोचलेलो आहोत. शेंदुरजना घाट शहरातील तलाठी कार्यालयाजवळ आपण बघू शकतो या ठिकाणी जे तलाठी कार्यालय होतं त्या तलाठी कार्यालयावरतीच हे मोठं झाड पडलेलं आहे आणि पूर्णतः हे जे कार्यालय आहे हे तुटलेलं दिसते आहे आपल्याला. आपण बघू शकतो या ठिकाणी ही मध्यभागी शेगाट शहरातील वस्ती आहे, या बाजूनं मार्केट आहे, या बाजूनं देखील मार्केट आहे. मात्र सुदैवानं हे जे झाड आहे हे या कार्यालयावरती पडलं त्यामुळे कुठली जीवितहानी झालेली नाही. त्यावेळी कदाचित हे कार्यालय बंद असू शकते, त्यामुळे यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र आपण जर बघितलं तर या बाजूने दाट वस्ती आहे, त्या बाजूने देखील दाट वस्ती आहे आणि या दाट वस्तीत असलेल्या या तलाठी कार्यालयावरती हे मोठं झाड या ठिकाणी पडलेलं आहे. माझ्या कॅमेरामॅनला मी विनंती करेल की हे जे दृश्य आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवावे. किती वाजता हे झाड पडलं? अंदाजे 3:30 4:30. बरं, पाऊस कसा आला? वादळी वादळी वारा तास पाऊस जवळपास अर्धा पाऊण तास, अर्धा घंटा.
कुठे कुठे नुकसान झाल्याचं दिसते शेगाट शेगाट मध्ये इथं मलकापूर 6 नंबर 2 जवळ अजून हे इकडे बसवर आपल्या 4 व्हीलरवर झाड पडलं. ह्या इथं पूल आहे ना रोड नदीकाठचा, तिथं झाड पडलं आहे. बघू शकतो शेगाट शहरात जे आहे, मलकापूर परिसरात जे आहे, जवळपास दुपारी 3 ते 4 वाजताच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आला आणि 1 तास जवळपास वादळी वारा सुरू असून जो पाऊस होता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. शेंदूरजना घाट शहरात आणि मलकापूर परिसरात अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणचा आढावा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. पाहत रहा अमरावती टुडे न्यूज. आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा. वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा.